नमस्कार मंडळी. रात्रीच्या ह्या ना खूप साऱ्या चपात्या उरल्या होत्या आणि हे आज दुपारी पण घरी कोण नव्हतं एवढ्या चपात्या संपण्यासाठी. तर म्हटलं सगळी सकाळी घरी आहे तोपर्यंतच ह्या चपात्या काहीतरी मार्गी लावाव्या, म्हणून म्हटलं आज शिळ्या चपात्यांचा नाश्त्यासाठी चिवडा बनवूया. तर ह्या चपात्या मी असे छोटे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. तर ह्या शिळ्या चपात्यांचा असा काहीतरी उपयोग झाला की अन्नाची नासाडी होत नाही आणि घरच्यांनाही छान असा नाश्ता मिळतो. तर हे बारीक केलेले तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा बारीक चुरा करून घेणार आहे. तर इथे बघू शकता असा बारीक छान चुरा करून घेतलेला आहे. एकदम पण बारीक करून नाही घेतला, थोडा जाडसरच खरबरीत ठेवायचा आहे, म्हणजे खाताना पण तो छान लागतो. तर आमच्या इकडे गावाला तरी असंच बनवतो, कारण जास्त जर जेवण कधी उरलं चपात्या, हे भाकरीचा पण असाच आम्ही चिवडा करतो आणि चपात्यांचा पण भाकरींचा मिक्सरवर करत नाही, बारीक हाताने करतो आणि चपात्यांचा मिक्सरवरती बारीक करतो. तर आता आपण देऊया फोडणी. इथे कढई गरम करून घेतली. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. तर कमी तेलामध्ये आपण बनवणार आहोत, जास्त तेलकट नाही करायचा. तर त्यात थोडेसे शेंगदाणे घालून घेतले. शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी देणार. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. थोडासा कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडीशी लाल तिखट घालून घेऊया. आपण हिरवी मिरची पण घालू शकतो, पण मी लाल तिखट घातले घरातलंच. आणि थोडंसं मीठ घालून घेतलं. जास्त मीठ घातलं नाही, कारण चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असते म्हणून. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, म्हणजे कोथिंबीरीची चव सगळ्या चिवड्यामध्ये चांगली लागेल. तर हा बारीक केलेला चुरा फोडणीमध्ये घालून घेऊया. तर हा पूर्ण चुरा फोडणीमध्ये मिक्स करायचा आहे. कढई थोडीशी छोटी आहे म्हणून थोडंसं हळू हलवायला लागते. तर इथे आपला छान असा फोडणीमध्ये चिवडा मिक्स झाला, छान भाजून पण झाला. त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि हलवून घेतलं थोडं. तर असा एकदम फडफडीत आणि चविष्ट चपात्यांचा चिवडा तयार झाला. तर बघा मंडळी, अगदी साध्या घरातल्या पदार्थापासून किती छान नाश्ता तयार झाला. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.